नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी सामान्य विज्ञान यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। आपण या पाठामध्ये अनुकूलन म्हणजे काय, तसेच वनस्पतीमधील अनुकूलन आणि प्राण्यांमधील अनुकूलन याविषयी माहिती घेतली आहे। आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता आपण स्वाध्याय पाहूया। स्वाध्याय प्रश्न पहिला, शोधा पाहू माझा जोडीदार। या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। सर्वप्रथम अ गट आणि ब गट दिलेला आहे। तर अ गट मध्ये आपल्याला काही वनस्पतींची नावे दिलेली आहेत। अ गट मध्ये 1 आहे कमळ, 2 आहे कोरफड, 3 आहे अमरवेल आणि 4 आहे घटपर्णी। आणि ब गटामध्ये आपल्याला त्या वनस्पतींची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत किंवा कार्य दिलेले आहेत। तर अ आहे फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात। अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात। ई वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित आणि ई पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित। आता आपण याच्या जोड्या लावूया। पहा, कमळ। कमळ ही वनस्पती काय आहे, पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित, म्हणजे ई ची त्याची काय लागणार आहे, जोडी लागणार आहे। त्यानंतर दुसरा आहे कोरफड। आता कोरफड ही वनस्पती काय आहे, तर ती आपल्याला वाळवंटात राहण्यासाठी ती अनुकूलित असते, म्हणजे ई ची याची आपली 2 ची जोडी लावायची आहे। त्यानंतर 3 आहे अमरवेल। आता अमरवेल काय आहे पहा, त्याला अमरवेलला अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात, म्हणजे 3 ची जोडी आ बरोबर लागणार आहे। आणि शेवटी घटपर्णी हे याची जोडी अ, म्हणजेच फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात। अशा प्रकारे आपल्याला 4 ची अ शी जोडी लावायची आहे, म्हणजे आपण आपला जोडीदार आता काय केलेला आहे, शोधलेला आहे। अशा प्रकारे आपण या जोड्या लावलेल्या आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, परिच्छेद वाचा व खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। सर्वप्रथम आपण परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे, तो परिच्छेद वाचायचा आहे। त्याखाली आपल्याला काही 4 प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला परिच्छेद वाचून लेखन करायचे आहेत। सर्वप्रथम मी परिच्छेद वाचतो। पहा, मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो। माझ्या शरीराच्या पोटाकडील बाजू पांढरी आहे। माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे। माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे। माझे पंख आकाराने लहान आहेत। माझे बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत। आम्ही नेहमी थव्याने राहतो। आता या परिच्छेदामध्ये आपल्याला पेंग्विन या माहिती दिलेली आहे, तसेच त्याचे काही वैशिष्ट्ये देखील दिलेले आहेत आणि त्याविषयी आपल्याला पहा या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत। तर आता या प्रश्नांची उत्तर आपल्याला हा परिच्छेद वाचल्यानंतर आपण आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे। आता पहा, पहिला प्रश्न काय आहे, माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो। तेथे सतत हिमाचे आवरण असते। शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते। पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही, त्यामुळे भक्षकापासून त्याचे रक्षण होते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो। आता पेंग्विन पहा, आपण जर पाहिले असेल तर एकमेकांना चिटकलेले आणि ग्रुपने असतात, तर असे का असतात चिटकलेले वगैरे, त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे। उत्तर, नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते, तसेच पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते। एकमेकांना चिटकल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते, म्हणून नेहमी थव्याने एकमेकापासून पेंग्विन हे चिटकून राहतात। अशा प्रकारे या प्रश्नाचे आपल्याला काही कारणे दिसून येतात। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का। आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे पहा, ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव करण्यासाठी तेथील तापमानाशी जुळून घेता आले पाहिजे। त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे,
मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो आणि का? आता आपल्याला माहित आहे पेंग्विन कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो आणि का, तर याचं उत्तर लिहायचं आहे मी ध्रुवीय प्रदेशात म्हणजेच विशेष करून अंटार्क्टिका खंडात राहतो, कारण इथे मला माझे खाद्य भरपूर प्रमाणात मिळते। अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। पहा प्रश्न आहे खोटे कोण बोलतो। पहा या ठिकाणी आपल्याला आता खोटे कोण बोलतो ते शोधायचं आहे। पहिला आहे झुरळ। आता झुरळ काय बोलतं पहा, मला 5 पाय आहेत। आता आपण सर्वांनी झुरळ पाहिला असेल, झुरळाला 5 पाय असतात का? नाही, म्हणजे झुरळ खोटं बोलत आहे। तर झुरळ खोटे बोलते कारण झुरळाला 6 पाय आहेत। अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर कोंबडी, माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत। आता पहा याचं उत्तर आपण कोंबडीची जर बोटं पाहिलेली असतील तर कोंबडी खोटे बोलते, कोंबडीचे बोटे त्वचेने जोडलेली नसतात, ते अशा प्रकारे आपल्याला दिसून येतात। त्यानंतर आहे पहा निवडुंग। आता निवडुंग काय म्हणतो, माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे। आता निवडुंग खोटं बोलत आहे कारण निवडुंगाचा मांसल हिरवा भाग हे खोड आहे, ते पान नसते। अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3चे उत्तरं लिहिलेले आहेत। आपण प्रश्न समजपूर्वक या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। त्यानंतर पहा प्रश्न 4 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा। सर्वप्रथम आपल्याला पहा या ठिकाणी विधाने दिलेले आहेत, ते विधानांचं वाचन करायचं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला एक परिच्छेद लेखन करायचं आहे। सर्वप्रथम मी विधाने कोणते आहेत ते वाचतो। 1, वाळवंटात खूप उष्णता आहे। गवताळ प्रदेश हिरवागार असतो। कीटक जास्त प्रमाणात आढळतात। आम्ही लपून बसतो। आमचे कान लांब असतात। आता हे जे 5 विधाने दिलेले आहेत त्याला अनुसरून आपल्याला अनुकूल संदर्भात परिच्छेदाचं लेखन करायचं आहे। आता पहा पहिला आहे वाळवंटात खूप उष्णता आहे। तर आता आपण परिच्छेद कसा लिहायचा पहा। उत्तर, वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते, त्यामुळे तेथे खूप उष्णता आहे। शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते। पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात। नाकावर त्वचेची घडी असते। पापण्या लांब व जाड असतात। अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो। आता दुसरा प्रश्न पहा, गवताळ प्रदेशात हिरवागार असतात। याचा आपण अनुकूलन संदर्भात परिच्छेद कसा लिहायचा। गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी व झुडपी व गवताचे विविध प्रकार आढळतात, त्यामुळे गवताळ प्रदेश हिरवागार असतो। आता तिथे कीटक जास्त प्रमाणात असतात, तर काय लिहायचं आपण। कीटकांचे शरीर निमुळते व हलके असते। पंखांच्या 2 जोड्या असतात। काडीसारखे 6 पाय असतात। कीटक सर्वत्र जास्त प्रमाणात आढळतात। पुढे आहे आम्ही लपून बसतो। विषुवतीय प्रदेशात घनदाट जंगलात तेथील प्राणी काय करतात, लपून बसतात। आणि शेवटी आहे आमचे कान लांब असतात। तर शाकाहारी प्राण्यांचे कान लांब असतात, त्यामुळे ते दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊन स्वतःचा बचाव करू शकतात। अशा प्रकारे आपण अनुकूल संदर्भात या 5 विधानाच्या आधारे काय केलेलं आहे, परिच्छेद लेखन केलेलं आहे। आपल्या सर्वांना समजलं असेल की अनुकूलनमध्ये परिच्छेद कशा प्रकारे लेखन करायचं असतं दिलेल्या विधानांच्या आधारे। त्यानंतर प्रश्न 5 आहे पहा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। आता आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तर आता आपल्याला आपल्या शब्दात लिहायची आहेत। प्रश्न पहिला वाचतो मी। उंटाला वाळवंटातील झाज का म्हणतात। आता उंटाला वाळवंटातील झाज का म्हणतात याची कारणे आहेत। कारणे पुढील प्रमाणे। 1, उंटाची त्वचा जाड असते, त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात। त्यानंतर 2, नाकावर त्वचेची घडी असते, त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते। 3, लांब व जाड पापण्या डोळ्याचे संरक्षण करतात। त्यानंतर 4, त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो। आणि 5, या सर्व अनुकूलनामुळे उंट वाळवंटातून चालू शकतो। वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे, म्हणून उंटाला वाळवंटातील झाज असे म्हणतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात। आता आपल्याला याचं कारण लिहायचं आहे। आता आपण उत्तर लिहूया।
निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात, कारण 1. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात. त्यानंतर 2. पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते, त्यामुळे पानावाटे शरीरातील बाष्प बाहेर जात नाही. तिसरं कारण पाहूया आपण. खोड शुद्ध अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते, त्यावर मेनचट पदार्थाचा जाड थर असतो. प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते. आणि 4थं कारण आहे, मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात. या सर्व कारणामुळे निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे सजीवामधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे. आता आपण याचं उत्तर पाहूया. उत्तर, अनुकूलन म्हणजे अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये व शरीरक्रियामध्ये झालेले बदल. त्यानंतर 2. या बदलामुळेच सजीवांना अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासात परिस्थितीत सामावून घेणे सहज शक्य होते. 3. जशी सभोवतालची परिस्थिती असते तशीच अनुकूलन होतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, लेखन करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सजीवाचे वर्गीकरण कसे केले जाते. आता आपण याचं उत्तर पाहूया. उत्तर, सजीवाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते. 1. वेगवेगळ्या गुणधर्माचे निकष लावून वनस्पतीचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते. 2. यासाठी त्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला जातो. आणि 3. सजीवामध्ये गुणधर्मातील ठळक व मूलभूत साम्ये व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट करून त्यांचे वर्गीकरण केले जाते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या संपूर्ण पाठाचा आता काय केलेला आहे, स्वाध्याय पाहिलेला आहे. या पाठाखाली आपणाला एक उपक्रम दिलेला आहे. उपक्रम आहे, आदी मानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले अनुकूलन कसे घडत गेले असेल याची माहिती मिळवा. आता हा जो उपक्रम दिलेला आहे आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने, मित्रांच्या मदतीने किंवा पालकांच्या मदतीने तसेच इंटरनेटच्या माध्यमातून आदी मानवापासून आजच्या मानवापर्यंत कोणकोणते बदल झाले आहेत याविषयी माहिती मिळवायची आहे. तर आज आपण सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल, तसेच हा स्वाध्याय तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. तुम्हाला जर असेच अनेक विविध पाठांचे स्वाध्याय पाहायचे असतील तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.